सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी। विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत। अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे। आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। विजय वडेट्टीवारांनी पराभवाचं खापर राऊत पटोलेंवर फोडलं। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्या सगळ्यात कमी जागा आल्या। संजय राऊतांचा नाना पटोलेंवर निशाणा। विधानसभेनंतर मवियातील 3 पक्षात समन्वय राहिला नसल्याचंही भाष्य। लोकसभेपुरती इंडिया आघाडी होती असं काँग्रेसला वाटत असेल तर तसं जाहीर करा। आम्ही आमचा मार्ग निवडू। आघाडी तुटली तर पुन्हा होणार नाही, संजय राऊत स्पष्टच बोलले। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं भाष्य। कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं। काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। तर शिवसेना लढणारा पक्ष कधी झुकलो नाही, तुटलो नाही, विकलो गेलो नाही। राऊतांनीही कोल्हेंना सुनावलं। मवियाने पराभव मान्य केला ते बरं झालं। कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आले। मवियातील अंतर्गत वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी जालन्यात जनआक्रोश। गुंडगिरी संपवण्यासाठी माझ्या वडिलांचा जीव गेला, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, देशमुखांच्या मुलीचं आवाहन। न्याय देण्यासाठी मंत्र्यांवर बोललो तर यात जातीयवाद कसला? देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे आक्रमक। वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र असल्याचाही आरोप। आम्ही हेडगेवारांचे अनुयायी सर्व वारांचा सन्मान करतो। चंद्रपुरातील कार्यक्रमात मुनगंटीवार, वडेट्टीवार, जोरगेवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। चंद्रपुरातील कार्यक्रमात अनुपस्थित असल्याने सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चा। बंडखोरी करणाऱ्यांना, विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेताना विचार करायला हवा होता। मुनगंटीवारांचा पुन्हा किशोर जोरगेवारांकडे रोख। चंद्रपुरातील एका तरी वाराला मंत्रिपद मिळावं असं वडेट्टीवारांनी म्हटलं होतं, पण कदाचित तिसऱ्या वारासाठी ते रिकामं असावं। किशोर जोरगेवारांकडून अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांवर भाष्य। आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाचं हर घर दस्तक अभियान। आरएसएस प्रमाणे ठाकरे गटही मोहीम राबवणार। प्रत्येक बूथवर 15 ते 20 क्रियाशील शिवदूत तयार करण्यात येणार। राज्यात आजपासून भाजपचं घर चलो अभियान। घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं भाजपचं उद्दिष्ट। आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची नाराजी। बैठकांमध्ये पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त। विधानसभा निवडणुकीत भाजप सोडलेल्या नेत्यांना परती सेवेत। साथ सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात। कोकणातील एका नेत्यानं बावनकुळेंची भेट घेतली। संजय काका पाटीलही भाजपात परतण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। पुण्यात मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। आरोपी गणेश कसबेसह 9 जणांची धिंड। काँग्रेस कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 ठिकाणी छापेमारी। सर्व कार्यालय आणि संचालक बोर्डावरील आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन। छापेमारीत 3 कोटींची रोख रक्कम। जळगावच्या भुसावळमध्ये गोळीबाराची घटना। एकाचा मृत्यू, 3 राऊंड फायर झाल्याची माहिती। गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। आता नव्या गाड्यांची नोंद करण्यासाठी पार्किंग जागा असावीच लागणार। गाड्यांची वाढती संख्या आणि अपुरी पार्किंग समस्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळणाऱ्या नागरिकांची संख्या आता 100च्या पार। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याने या भागातील पाणीच घातक असल्याची अहवालात धक्कादायक माहिती उघड। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद। माझ्याकडूनही चुका होतात, मी माणूस आहे, देव नाही। खासगी मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं विधान। तरुणांनी राजकारणात महत्वाकांक्षा नाही तर उद्दिष्ट घेऊन येण्याचा सल्ला। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।